विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील, 1500 तुम्हाला येणार नाहीत. मग 1500 यायला लागले. काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले. मग म्हटलं निवडणुकीनंतर बंद करतील. निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे. विरोधक टीका करत राहणार. लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत. महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे. आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे. आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही. आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू आहे. मात्र विरोधकांकडून याच मुद्द्याला धरून वारंवार टीका केली जाते की सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे. विरोधकांची नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खूपच आलेली आहे. तुम्ही जर बघाल ज्या वेळेला 28 जून 2024ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते. अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती. महायुतीच्या सरकारने पहिली आणली. या बहिणींसाठी मोठी अपडेट आलेली आहे, ती म्हणजे एप्रिल महिन्याचा तुमचा 10वा हप्ता कधी जमा होणार, या तारखेला पैसे जमा होऊ शकतात. जी न्यूजमध्ये माहिती आली ती आपण पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची तुम्ही वाट पाहत असाल, त्याबद्दल ही अपडेट पाहणार आहोत. आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये भेटलेले असतील. तर आता तुमचा 9 हप्ते जे आहे त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा जो आहे त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल. बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेलं आहे महिला व बालविकास मंत्र्यांनी मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दल दिलेली आहे. ती देखील आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत. तुमचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आलेले असतील तर आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जो आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याची लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 2.5 कोटीहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे. तर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात केली गेलेली आहे. म्हणजे तुमचे 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेले असतील. जर तुमचे पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार देखील करता येणार आहे. जर तुम्ही पात्र आहात, तुमचे काही महिन्यापर्यंत पैसे आलेत, तिथून पुढचे पैसे जमा झालेले नाहीत, तुम्ही सर्व निकष पूर्ण केलेले आहेत तर तुमचे पैसे येऊ शकतात. त्या ठिकाणाहून तुम्हाला कंप्लेंट देखील करता येणार आहे. वेबसाईटवरती जाऊन ते नवीन ऑप्शन देखील ॲड करण्यात आलेला आहे. तर बघा, आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला. तर मग आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार तुम्ही याची वाट पाहत असाल. तुमचे आतापर्यंत 3000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे खर्च देखील झालेले असतील. तर तुमचे पैसे खर्च झालेत का कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा. झालेले असतील. तुम्ही पुढच्या एप्रिल महिन्याची वाट पाहताय का एस म्हणून टाईप करा जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ तुम्हाला 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बघा, 5 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचे पैसे जे आतापर्यंत आपण आलेले जर पाहिले तर ते पैसे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होतात. म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येऊ शकतात किंवा 5 एप्रिल ते 15 एप्रिल म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील पैसे येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तर एप्रिल महिन्याचा देखील तुमचा लाभ जो आहे एप्रिल महिन्यामध्येच तुम्हाला भेटणार आहे, जो की तुमचा 10वा इन्स्टॉलमेंट असणार आहे. आणि हा लाभ देखील तुम्हाला 100% भेटेल, कारण की योजना पुढे कायमस्वरूपी चालू अशाच पद्धतीने राहणार आहे. आणि सध्याच्या अर्थसंकल्प जो अधिवेशन चालू आहे त्यामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील 2025-26 या वर्षासाठी करण्यात आलेली आहे. तर बघा, आता मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटलेला आहे.
2100 रुपये कधी मिळणार याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्याबाबतची मोठी अपडेट दिलेली आहे. काय म्हटलंय आता डिटेलमध्ये आपण बघूयात. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील लाईव्हमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, आम्ही वचन दिलं आहे, असं यावेळी स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी म्हटलेलं आहे. डिटेलमध्ये आपण बघूयात काय या ठिकाणी माहिती आलेली आहे त्याबद्दल. बघा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे 1,500 रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. तसेच राज्यातील इतर योजनांचा निधी या योजनेकडे वळवला जात असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून सुरू आहे. त्यामुळे आता योजनेबाबत उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. परंतु मागच्याच 2 दिवसापूर्वी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जी ही योजना आहे ती आम्ही काही झालं तरी 1500 रुपये प्रत्येक महिन्याला देणार आहोत. ही योजना मी बंद करणार नाहीत. परंतु आता बघा, जर राज्यात पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो तर महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडे करण्यात आलेली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आली. आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यामध्ये निर्णय होऊ शकतो असा अंदाज होता, अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती. मात्र अजूनही त्याबद्दल घोषणा करण्यात आलेली नाही. तर मग आता या योजनेबाबत बोलताना महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट याबद्दलची दिलेली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत महिला व बालविकास मंत्री तर डिटेलमध्ये आपण बघूयात. बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, आम्ही वचन दिलं आहे, दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही, ही योजना सुरूच राहणार आहे. 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी माहिती दिलेली आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच विरोधकांच्या नजरेत खूपच आहे. योजना लागू झाल्यापासून विरोधकांनी कधीच योजनेची प्रशंसा केली नाही. विरोधक त्यांच्या मनातील नैराश्य योजनेवर काढत आहेत. त्याचवेळी त्यांनी योजनेबद्दल सांगितलं की ही योजना जी आहे आम्ही जेव्हापासून चालू केली तेव्हापासून फक्त रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल असं म्हटलं जात होतं. परंतु आम्ही जुलैपासूनचे या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते दिलेले आहेत आणि ही पुढे योजना अजूनही चालूच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये देण्याचं वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे. 1500 रुपयाचं वचन पूर्ण झालेलं आहे. तसंच आम्ही 2100 रुपयाबद्दलचं देखील वचन जे दिलेलं आहे ते पूर्ण करणार आहोत. परंतु त्याबद्दल योग्य वेळी निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु कोणत्या महिन्यापासून 2100 रुपये भेटतील हे मात्र स्पष्टपणे सांगितलेलं नाही. मात्र योग्य वेळी त्याबद्दलचा निर्णय होईल आणि तेव्हापासून या ठिकाणी 2100 रुपये भेटतील अशी माहिती दिलेली. तोपर्यंत 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याचा लाभ भेटत राहील अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. तर ही योजना आम्ही कधीही बंद करणार नाही, योजना चालूच राहील. लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही योजना जी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हे संपूर्ण महत्त्वाचं अपडेट जे आहे आजच्या तारखेचं आपण पाहिलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयाचा निर्णय घेतला जाईल, योजना बंद होणार नाही, प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये तुमचे भेटत राहतील अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि एप्रिल महिन्याबद्दल देखील तुम्हाला सांगितले की तुमचे एप्रिलचे देखील 1500 रुपयानेच पैसे भेटतील. 2100 रुपयाबद्दल सध्या निर्णय नाही. एप्रिल महिन्याचं तुमचं जो 10वा इन्स्टॉलमेंट असणार आहे तो 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान येण्याची शक्यता आहे. जी न्यूजमध्ये माहिती आली त्यानुसार, किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील तुमचे पैसे एप्रिल महिन्याचे भेटू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की हा शेअर करा आणि पुढील अपडेट सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.